जय शिवराय. शिवश्री न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष असं स्वागत. आता आपण आहोत कारेश्वर इंग्लिश मिडियम स्कूल या कारेगावच्या शाळेवरती. तर गेली 22 वर्ष झालं ही शाळा विद्यार्थी घडवण्याचं काम करत आहे. तर आपल्यासोबत आहेत आज या शाळेचे नवनिर्वाचित चेअरमन, ज्यांचं नाव आहे संग्राम शेवाळे. तर मला साहेबांना विचारायचंय, सर मला सांगा, तुम्ही परदेशामध्ये शिक्षण घेतलं, त्या ठिकाणाहून या ठिकाणी येऊन तुम्ही आज शाळेचे नवनिर्वाचित चेअरमन झालेला आहात. तर तुमचा या शाळेला पकडून आता काय नवीन अजेंडा तुम्ही घेतलेला आहे? आता शाळेचा चेअरमन म्हणून काम करताना तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे मी परदेशात शिकून आलो. हम्म. आता आपण बघितलं तर आपण जी वस्तू वापरतो किंवा आपण समजा मी हा शर्ट घातलाय, आपण हा मोबाईल वापरतो, आपण जे घड्याळ घातले, हे सगळं ग्लोबल ब्रँड आहे सगळे. किंवा ॲपल वापरला हा ग्लोबल ब्रँड आहे. वॉच वापरतो ते पण एक वेगळ्या देशातले. तर आपली लढाई किंवा आपलं शिक्षणाचा उपयोग किंवा आपण जे आता पुढं सर्वाईव्ह करणार आहे ते आपल्या गावकी भावकी गावाशी, देशाची, राज्याशी, तालुक्याशी निगडीत राहिलेली नाही. तर आपली लढाई आता ही जागतिक लेवलला झालेली आहे. तर आमचा विद्यार्थी ह्या ग्लोबल लढाईत किंवा या जागतिकीकरणामध्ये आमचा विद्यार्थी टिकला पाहिजे, यासाठी आम्ही आमचा विद्यार्थी जास्तीत जास्त कसा त्याला त्याच्या शिक्षणामध्ये त्याला इम्प्रूव्ह करता येईल त्याचा प्रयत्न आम्ही करतोय. मग माझ्यासोबत शायन सर आहेत, ते पण त्यांच्या शिक्षणाचा आता मगाशी सांगितल्याप्रमाणे सगळी जबाबदारी आमच्या तरुण पिढीवरती दिलेली. तर आम्ही एक तरुण म्हणून, उच्च शिक्षित म्हणून नवीन नवीन संकल्पना, नवीन नवीन योजना काय असतील त्या आपल्या शाळेत आणून आमचा विद्यार्थी कसा जास्तीत जास्त या जागतिक लढाईत टिकल, वाढल, शिकल, यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत. हा, पण त्यातल्या त्यात आता तुम्हाला काय वाटतं की बाबा, जसं 22 वर्षापर्यंत म्हणजे 22 वर्षापासून आतापर्यंत या शाळेचं जसं शिक्षण पद्धती चालत आलेली आहे, तर तुम्हाला असं काय वाटतं की जागतिक पातळीवरती जर विचार केला तर ही डेव्हलपमेंट मी माझ्या शाळेमध्ये करणं गरजेचं आहे, किंवा ही सोयीसुविधा माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत येणं गरजेचं आहे, असं काय वाटतं तुम्हाला? आता वेगवेगळ्या प्रकारचे गेस्ट लेक्चर असतील, त्या विषयातले चांगले अनुभवी शिक्षक असतील, ते आपल्या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे लेक्चर अटेंड करणं किंवा वेगवेगळ्या परीक्षा असतात ज्या जागतिक लेवलच्या भरवल्या जातात त्याबद्दल विद्यार्थ्यांना नॉलेज देणं, विद्यार्थ्यांना त्याच्याबद्दल माहिती करून देणं, किंवा आपल्या शाळेत नंतर 12वी झाल्यानंतर विद्यार्थ्याला भविष्यात काय काय संधी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतोय. मग वेगवेगळ्या शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासनाच्या वतीने किंवा अनेक ज्या काही संस्था असतील त्यांच्या वतीने दिल्या जातात, त्या शिष्यवृत्तीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं. किंवा एखादा स्पोर्ट्सचा विद्यार्थी असत की मग त्याला स्पोर्ट्समध्ये त्याला भविष्यात कसं करिअर करता येईल त्याच्या दृष्टीनं त्याला मार्गदर्शन आमच्या शाळेतले शिक्षक सगळे करत असतात. थोडासा म्हणजे खाजगीतला प्रश्न घेतो मी, म्हणजे तुमच्या परदेशातल्या शिक्षणासंदर्भात काय अनुभव होता तुमचा ज्या वेळेला तुम्ही परदेशामध्ये शिक्षण घ्यायला गेले होते? त्यावेळेला कसा अनुभव होता तुमचा? परदेशात शिक्षणाला गेल्यानंतर ऍक्च्युली तो माझा सुद्धा पहिल्यांदाच मी असं शिक्षणाच्या निमित्तानं परदेशात गेलो होतो. पण शिक्षण घेत असताना भारतीय शिक्षकांनी परदेशी शिक्षण, याच्यात मी नेहमी सांगत असतो की परदेशामध्ये रिसर्च बेस्ड शिक्षण आहे. आपल्याकडं जसं पुस्तक, मग त्याच्यातले धडे, मग त्याच्यातलेच क्वेश्चन्स आणि त्याच्यातलेच आन्सर, ही एक पद्धत आहे आपल्याकडे शिक्षणाची. तसं परदेशात गेल्यानंतर आपल्याला चॉईसने शिक्षण निवडता येतं. समजा एखादा विशिष्ट कोर्स असेल तर त्या कोर्समध्ये बरेचसे शेकडो मॉड्यूल्स असतात. मग ते मॉड्यूल सिलेक्ट करून त्याबाबत आपण शिक्षण घेऊ शकतो. मग आपल्याला चॉईस शिक्षण मिळतं. आणि एखादा विषय निवडल्यानंतर त्याच्यावरती रिसर्च करायचा, मग वेगवेगळ्या गुगलवर माहिती असेल किंवा लायब्ररीतली पुस्तकं असतील, हे गोळा करायची आणि त्याची माहिती गोळा करून प्रोजेक्ट असतात. मग ते प्रोजेक्ट वर्ड्सवर असतात, 5,000 वर्ड, 10,000 वर्ड्स. मग ते तेवढ्या ह्याच्यामध्ये तो वर्ड्समध्ये प्रोजेक्ट पूर्ण करून आपल्या प्रोफेसरला सबमिट करायचा असतो. एक संकल्पना आवडली, त्याच्या निमित्ताने 10,000 वर्ड्स लिहिण्यासाठी आपल्याला जवळपास 25,000 वर्ड्स किंवा त्या तुलनेत अभ्यास करावा लागतो. आणि मग कुठेतरी जाऊन आपण तेवढं 10,000 वर्ड्स लिहू शकतो. पण भारतात विचार केला आपण तसं तर ठराविक पुस्तकं ठरवून दिलेली आहेत, ठराविक धडे ठरवून दिलेले आहेत, मग त्याच्यातलाच अभ्यास करायचा आणि त्याच्यातलेच क्वेश्चन असल्यामुळं आपल्या ज्या ज्ञानाच्या मर्यादा आहेत त्या ठरलेल्या आहेत. त्या पुस्तक, तेवढे धडे, तेवढे चॅप्टर सगळे असं.
तर परदेशात तसं नाही. तर वास्ट आहे, मोठं रिसर्चला तुम्हाला संधी मिळते आणि त्या रिसर्चच्या निमित्तानं आपला अभ्यास मोठ्या प्रमाणात होतो. तर तो एक फायदा होतो त्याचा. आता जसं की आत्ता पाठीमागे पाहिलं आपण, नीटची परीक्षा ज्या वेळेला होती त्यावेळेला पेपर फुटीचा प्रकार झालता किंवा कॉप्यांचं प्रमाण आपल्या देशामध्ये बऱ्यापैकी चालतं. तर त्या तिकडे चालतं का असं काही त्या ठिकाणी? नाही, ऍक्च्युली तिथं एंट्रन्स टेस्ट अशा नीट सारख्या नाही आहेत. ते प्रत्येक युनिव्हर्सिटी आपापली एंट्रन्स एक्झाम घेत असते. पण हे अशा धर्तीवरती नसतं. तुमच्या नॉलेजला, तुमच्या कॅपॅसिटी, तुमची जी कॅपॅसिटी, तुमचं जे नॉलेज आहे तिथं त्याला जास्त महत्व आहे आणि त्यानुसारच तुम्हाला ऍडमिशन दिलं जातं. तुमचा स्कोर चांगला नसेल, तुमचं मार्क हिस्ट्री चांगली नसेल मार्कची, तर तुम्हाला तिथं कॉलेजमध्ये एंट्री मिळत नाही किंवा ऍडमिशन मिळत नाही. एक शेवटचा प्रश्न असा घेतो की समजा जर शिक्षणासाठी परदेशात जायचं असेल एखाद्याला, तर त्याला कोणत्या कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल? आणि त्याला जोडून प्रश्न असा की माझ्या मुलाला जर मला भविष्यात परदेशात शिक्षणाला पाठवायचं असेल, तर मी आता माझा मुलगा जर 5 वर्षाचा आहे, तर मी कशा पद्धतीने त्याच्याकडून तयारी करून घेतली पाहिजे जेणेकरून त्याला पुढे भविष्यामध्ये ते सोपं जाईल? सगळ्यात प्रथम आपल्या ग्रामीण भागातली माणसाला एक न्यूनगंड असतो की आपला विद्यार्थी परदेशात टिकल का, तो जाऊ शकतो का. मला पहिल्यांदा तुम्हाला याच्या माध्यमातून सांगायचे, ग्रामीण भागातल्या सामान्य कुटुंबातला माणूस सुद्धा परदेशात जाऊ शकतो, तिथं चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ शकतो आणि त्याचा उपयोग परत माघारी येऊन आपल्या समाजासाठी किंवा त्याला वाटलं जर तिथं सेटल व्हायचं तर तो तिथं सुद्धा राहू शकतो. सगळ्यात बेसिक इंग्लिश आपल्याला चांगली आली पाहिजे. मग प्रत्येक विद्यापीठाच्या वेगवेगळ्या टर्म्स अँड कंडिशन ठरलेल्या असतात. आपल्याला ज्या विद्यापीठात ऍडमिशन घ्यायचे त्या विद्यापीठाच्या टर्म्स अँड कंडिशन आपण फुलफिल केल्या तर तिथं आपल्याला ऍडमिशन भेटतं. साधारणतः IELTS म्हणून एक एक्झाम असते, इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्ट म्हणून. ती जर तुम्ही आपण क्रॅक केली तर बहुतांश युनिव्हर्सिटीमध्ये ती एंट्रन्स टेस्ट चालते. त्यामुळे तिची तयारी करणं फार महत्वाची आहे. पण ज्याचं इंग्लिश चांगलं आहे त्याच्यासाठी ती एक्झाम फार सोपी आहे असं. तर आज कारेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल या कारेगावच्या शाळेला जोडून आजूबाजूचा जो भाग आहे, म्हणजे ज्या ठिकाणाहून आपण या ठिकाणी मुलं शिक्षणासाठी पाठवू शकतो, या सगळ्या पालकांनी एक गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. आज या शाळेचे चेअरमन आहेत, जे नवनिर्माचे चेअरमन आहेत, संग्राम शेवाळे, हे परदेशात शिकून आलेले आहेत. त्यांच्या परदेशी शिक्षणाचा अनुभव, त्याचबरोबर त्यांचा जो विकास करण्याचा जो दृष्टिकोन त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे, हा तुमच्या पाल्यांना 100% त्याचा बेनिफिट होणार आहे. तर तुम्ही आवर्जून या शाळेला आवर्जून भेट द्या. तो तुमच्या पाल्यांना एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण देण्याचा प्रयत्न करा. त्याचं कारण असं आहे, या शाळेची फी सगळ्यात कमी आहे. तुम्ही आजूबाजूच्या शाळांच्या फीची चौकशी करा आणि या शाळेच्या फीची चौकशी करा. तुमच्या खिशालाही कात्री बसणार नाही आणि तुमच्या मुलांच्या बुद्धीचा विकास 100% होईल, असं मी या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.